नमस्कार. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय. युती आणि आघाडीमधील सर्व पक्षांकडून जागा वाटपावर चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडूनही जोरदार तयारी सुरू आहे. अब की बार 400 पार नारा देत भाजप मित्रपक्षांसोबत तयारीला लागली आहे. महायुतीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नो रिस्क धोरण ठरवल्याचं दिसून येत आहे. त्यासोबतच भाजपने मुंबईवर विशेष लक्ष केंद्रित केल्याचं दिसत आहे. मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघावर केंद्रीय नेतृत्वाचं विशेष लक्ष असल्याचं दिसून येत आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून अमित शहा यांनी मुंबईतील प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची माहिती घेतली आहे. सद्यस्थितीत महायुती किती जागा जिंकू शकते याची ही माहिती अमित शहा यांनी घेतली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पूनम महाजन आणि गोपाळ शेट्टी यांच्या जागी दुसरा उमेदवार दिल्यास परिस्थिती कशी असेल याची ही माहिती केंद्रीय नेत्यांनी घेतली आहे. महत्त्वाचं म्हणजे भाजप मुंबईतील 6 पैकी 5 जागा घेण्याच्या तयारीत आहे. मुंबईत लोकसभेच्या 6 जागांपैकी 5 जागांवर भाजप उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. भाजपने मुंबईमध्ये 5-1चा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र शिंदे गटाला हा प्रस्ताव मान्य नसल्याची माहिती आहे. भाजपचा प्रस्ताव शिंदे गटाला मान्य नसल्यानं मुंबईतील जागाबाबतचा अंतिम निर्णय हा दिल्लीतच होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यंदाची लोकसभा निवडणूक जिंकून पंतप्रधान मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. अब की बार 400 पार असा भाजपने नारा दिला आहे. मिशन 400+ मुळे भाजपने नो रिस्क धोरण ठरवलं आहे. भाजपकडून मित्रपक्षांना फक्त विनिंग सीट दिल्या जाणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे. शिंदे आणि अजित पवार ज्या जागा जिंकू शकतात अशा जागा भाजप सोडणार असल्याची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे. मिशन 400 पारमुळे भाजप कोणतीही जोखीम पत्करण्याच्या मानसिकतेत नाही असं यातून स्पष्ट दिसत आहे. मात्र यावेळी भाजप राज्यात 30पेक्षा जास्त ही जागा लढवण्यावर अजूनही ठाम असल्याची माहिती मिळत आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असे राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.